विनंती करतोय टीम साईदेवा क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण की दोन्ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपण पाहतोय. राकेश इथे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं ऑलराऊंड परफॉर्म केला. बॅटिंग करत असताना 17 धावा आणि इथे मॅन ऑफ द मॅच ती राकेशला ऑन स्क्रीन दिली जाते. चांगला ऑलराऊंड परफॉर्म त्याचा राहिलाय. आदेश पाटील साहेबांच्या माध्यमातून तिथे मॅन ऑफ द मॅच ती वितरित केली गेली ऑन स्क्रीन. रोशन आणि सुशांत अशी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये दुपारच्या सत्रामध्ये. टीम साईदेवा स्पोर्ट्स पारिवली त्यांच्या विपक्षामध्ये भावेश 11 लामज, रोशन आणि सुशांत अशी सुशांत स्ट्राईक एंड वरती आलाय. नॉन स्ट्राईकला रोशन. दीपेश तो पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्लीज स्पीडअप करा. पंच आपण त्यांना ताकीद द्या, कारण की आपल्याकडे खूप कमी कालावधी आजच्या दिवसामध्ये शेष राहतोय. आपल्याला आजचं शेड्यूल त्या आजच्या दिवसामध्ये विदाउट बॅड लाईट ते कंप्लीट करायचंय. पहिला बॉल उडवलाय उंच हवेतनं. तिथे प्रयत्न करण्याची पराकाष्ठा केली होती, परंतु सीमारेषा पलीकडे पहिल्याच बॉलवरती पहिला धमाका सुशांतच्या बॅटमधनं. पहिला षटकार 6. पहिल्याच बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलंय. चांगली सुरुवात, शुभ सुरुवात केली आहे सुशांतच्या बॅटमधनं. पहिला धमाका आलाय. पुढचा बॉल तिथे चांगला ड्राईव्ह केलं होतं फुलर लेंथ बॉलला. थोडीशी मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळाली, परंतु बॅकअप ती सुरेख होतं. त्याच्या कारणास्तव इथे सिंगल ती परावर्तित केली आहे. इथे रोशन आलाय स्ट्राईक एंड वरती. रोशन तो बॅटिंग स्टान्स वरती उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू मार्कर्स होत आहेत आणि
स्कोर कार्ड बिनबाद 7. पुढचा बॉल फुलर लेन डिलिव्हरी बंदिस्त केलं. चेंडू खाली राहिलाय. समरीन बॉल तिथे पाहायला मिळालाय. डॉट बॉल तो कंप्लीट होतोय. चांगल्या टप्प्यावरती हाताळणी केली आहे. खूप चांगला वेग तो पाहायला मिळालाय. दीपेश जबाबदारी चोख पद्धतीने पार पाडतोय. पहिला षटकार जरूर आला. त्यानंतर चांगला कमबॅक बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय. मिनी हेलिकॉप्टर तो कंप्लीट करायचा होता. तिथे एक सिंगल वरती समाधान व्यक्त केलं गेलंय. स्कोर कार्डला पुन्हा एकदा इथे लगाम ती लावली गेली आहे. षटकार आल्यानंतर सिंगल सिंगल असं खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना आपण पाहतोय. शांतता ती मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित होताना आपण पाहिली आहे. अजूनही 2 चेंडू ती मार्गस्थ होणं ती शीर्ष राहत आहे. आणखी एक बॉल पुल केलाय. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल आणि ब्युटिफुल षटकार. आतापर्यंत विचार केला सुशांतच्या बॅटमध्ये 2 महत्वाचे षटकार आलेत. कारण की 3 ओव्हरच्या मॅच मध्ये चांगली धावसंख्या जर उभारणं गरजेची असेल तर चांगली फलंदाजी ती पहिल्या षटकाच्या सुरुवातीला करणं ते फार गरजेचं आहे. आणि तीच जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पाच चेंडू समाप्त होत आहेत. स्कोर कार्ड बिनबाद 14. चांगली सुरुवात केली आहे. सुशांतनं जबाबदारीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत केली आहे. शेवटचा बॉल तो शीर्ष राहतोय. तिथे चांगला फटका पुन्हा एकदा सजवण्याचा प्रयत्न होता. तिथे माघारी परतवलाय. चांगला बॉल तिथे डिलिव्हर केला गेलाय. शेवटचा बॉल तो डॉट कंप्लीट केला जाईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड 14 बिनबाद 14 अशी सुरुवात. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. चांगली सरासरी पहिल्या षटकाच्या अखेरीस ती जाऊन पोहोचली आहे. ही मॅच आपण 4 ओव्हरची खेळवणार आहोत. 4 षटकांची ही मॅच आपण कंप्लीट करणार आहोत. पहिली प्लीज विनंती करतोय स्पीडअप करा. कारण की आजचा शेड्यूल तो कुठेतरी लेट सुरू झालाय. आणि आजचा शेड्यूल तो आजच्या दिवसामध्ये आपल्याला कंप्लीट करणं ते बंधनकारक आहे. कोणत्याही संघाला बॅड लाईटचा सामना तो करू नये. या अनुषंगाने थोडीशी घाई करा मैदानाच्या आतमध्ये. हर्ष आलाय नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती. हर्षला आपण ओव्हर क्रमांक 2 करिता पाहतोय. पहिलाच बॉल तिथे फुलर लेन डिलिव्हरी ती पाहायला मिळाली. यॉर्कर लाईन क्रिकेटचा ब्रह्मास्त्र तिथे वापरला गेलाय.
चांगली डिलिव्हरी आपल्याला हर्षकडनं पाहायला मिळाली आहे. पूर्णपणे बंदिस्त करून ठेवलं होतं, परंतु एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. सुशांत तो बॅटिंग स्टान्स वरती उभा राहतोय. दोन मोठे फटके आतापर्यंत खेळण्यामध्ये यशस्वी राहिलाय तो सुशांत बॅटिंग स्टान्स वरती आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहेत कारण की लेफ्ट हँडेड बॅटर आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला वळवलं. एक सिंगल तिथे कंप्लीट करू दिली आहे. सिंगल मध्ये समाधान ते व्यक्त केलं गेलंय. दोन चेंडू अप्रतिम हाताळले तर हर्षनं आतापर्यंत विचार केला तर कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका तो खेळू दिला नाहीये. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे, त्याच अनुषंगाने क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल समोर उडवलाय, लावलात पंख, आणखीन एक स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड, मॅक्सिमम षटकार. कुठेतरी शॉर्ट पिच डिलिव्हरीज त्या पूरक आहेत आणि शॉर्ट पिच डिलिव्हरीज ना सीमारेषा पलीकडे धाडण्यामध्ये माहीर आहे. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमधनं. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 29 विदाउट लॉस 29. त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका ती सुशांतच्या बॅटमधनं आली आहे. त्याला उत्तम साथ ती रोशनने सुद्धा दिली आहे. एक मोठा स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं सुद्धा आलाय, परंतु तिथे सुशांतची बॅटिंग ती आतापर्यंत उल्लेखनीय राहिली आहे. बिनबाद सुरुवात केली आहे, कारण की 4 ओव्हरची मॅच आहे. चांगली सुरुवात करणं आणि चांगली धावसंख्या उभारणं ती गरजेची आहे, कारण की साईदेवा टीम ती सुद्धा तेवढ्याच ताकदीची आहे. वेदांत असेल, तदनंतर वेदू असेल, हर्ष असेल, एक चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे सुद्धा आहे.
इथे वेदांत आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. आपल्याला वेदांत तो पाहायला मिळतोय. जबाबदारी असणार आहे कारण की चांगली धावसंख्या 2 ओव्हरच्या अखेरीस ते लागलेत. प्रमुख गोलंदाज म्हणून वेदांत तो सातत्यानं आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतोय. आज कुठेतरी योजनेमध्ये थोडस बदल आपल्याला पाहायला मिळाला. त्याच अनुषंगानं ओव्हर क्रमांक 3 करिता आलाय. रोशन आणि वेदांत यांच्यातलं हे बॅटल आपण पाहतोय. पहिला बॉल उडवलाय, पुल केला बॉलला. आणखी एकदा धमाकेदार ब्रँडेड तडाखा षटकार. रोशन बरसलाय, गरजलाय. कमालीचा पुल शॉट तो तिथे पाहायला मिळालाय. पुढचा बॉल फ्लिक केला बॉलला. चेंडू वेगाने निघून चाललाय. जोवर तिथे विशाल आला, विशालनं चेंडू तिथे कलेक्ट केलं, फील्ड केलं. तोवर एक सिंगल ती कंप्लीट करू दिली आहे. फुलर लेंथ बॉल तिथे डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता, तेवढंच योग्य त्यानं खेळलं आणि एक सिंगल ती परावर्तित केली गेली आहे. चांगल्या बॉलला सन्मानित तिथे केलं गेलंय. चांगल्या बॉलचा सन्मान आणि वाईट बॉलना आसमान असंच समीकरण दोन्ही बॅटर्स कडनं आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत राहिली स्कोर कार्ड वरती. सुशांत तिथे बॅटिंग स्टान्स वरती पुन्हा एकदा आलाय. आणखी एक नो बॉल तो दर्शवला गेलाय. चेंडू तो निश्चित हातातनं निसटला, त्याच अनुषंगाने तिथे पंचांनी त्याला नो असं घोषित केलं गेलंय. नो +1 ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. सुवर्ण संधी असणाऱ्या फ्रीडचा बॉल तो इथे फेस करण्याकरिता रोशन त्याच्या बॅट मध्ये सुद्धा 2 मोठे फटके ते आलेत. तोच रोशन फ्रीडचा बॉल फेस करण्याकरिता सुसज्जित होतोय. वेदांत कुठेतरी आतापर्यंत महागडा ठरलाय. 2 चेंडू आतापर्यंत कंप्लीट केलेत आणि 2 चेंडूंमध्ये 9 धावा त्या खर्च केल्या गेल्यात. फ्रीडचा बॉल त्याच्यासाठी तयार असणार आहे. चांगली डिलिव्हरी पूर्णपणे बंदिस्त केलं. चांगल्या टप्प्यावरती चेंडू डिलिव्हर केला गेला आणि बंदिस्त करून ठेवलं. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. आपण PN चषक 2026चा हा थरार पहिल्या दिवसामध्ये अनुभवतोय. अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट बॉल आणखी एकदा पोझिशन मध्ये आला. पॉवरफुल हिट आणखी एकदा बॉलला पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीकरिता. इथे आणखी एक धमाकेदार षटकार. एकीकडे आड एकीकडे विहीर असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. दोन्ही बॅटर्स ते कोणत्याही संधीचं अपव्यय इथे करत असताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. संधीचं सोनं केलं जात आहे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. आणखी एक फुल टॉस तिथे पाहायला मिळाला. संधी तर होती परंतु तिथे कम्युनिकेशन मध्ये पूर्णपणे अभाव, कलेक्शन मध्ये गडबड ती सुद्धा पाहायला मिळाली आहे. एक सिंगल तिथे परावर्तित करू दिली आहे. फुल टॉस बॉल होता परंतु तिथे स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 45 विदाउट लॉस. रिव्ह्यू इथे केला गेलाय. बॅटिंग साइड रिव्ह्यू तो नोच्या कारणास्तव इथे केला गेलाय. इथे RT मूव्हीज लाईव्ह यांच्या माध्यमातून टेक्निकल टीम ती तपासली जातीये.
इथे चेंडू डीप होत होता सर, त्याच अनुषंगाने फेअर बॉल असं दर्शवलं गेलंय. चांगलं टेक्निकल वर्क आपल्याला इथे आरटी मूव्हीज लाईव्ह यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. शंकेला कोणत्याही पद्धतीचा वाव तो इथे पाहायला मिळत नाहीये. कोणत्याही पद्धतीने अन्याय होणार नाहीये याची पूर्ण दक्षता ती घेतली जाते. चांगलं टेक्निकल वर्क आपल्याला आरटी मूव्हीज लाईव्ह यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळालं. चांगला डिसिजन पाहायला मिळतोय. चांगली डिलिव्हरी योग्य पद्धतीने तिथे डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे व्हाईट बॉल असं दर्शवलं गेलंय. वेग सुंदर होता परंतु लाईन ती अतिरिक्त बाहेर असं दर्शवलं गेलंय. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न कुठेतरी फसलाय. अतिरिक्त बाहेर असं दर्शवलं गेलं. व्हाईट बॉल तो कंप्लीट होतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक वेगानं आला. एक सिंगल तिथे परावर्तित केली गेली. अलॉंग द कार्पेट वेगाने चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहिलाय. एक सिंगल तिथे कंप्लीट केली गेली. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस स्कोर कार्ड बिनबाद 47 वरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ तो मार्गासह होणं बाकी आहे. त्याआधी देऊया आपण एक संधी आमच्या डीजे मास्टरला. थँक्यू डीजे. स्लॉग ओव्हरचा गोलंदाज आपण त्वरित गोलंदाजी ट्रॅक वरती या प्लीज विनंती करतोय. खूप वेळ निघून चाललाय. चांगली धावसंख्या आतापर्यंत 3 षटकांमध्ये उभी राहिली आहे. 15च्या वरच्या सरासरीनं धावसंख्या उभी राहिली आहे. इथे पाळकणे गावचे सन्माननीय व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती अपार प्रेम असणारं व्यक्तिमत्व माननीय श्री बालारामजी गरज साहेब इथे उपस्थित होतात. मी विनंती करतोय बालारामजी गरज साहेब आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि सामन्याची रंगत ती अनुभवा. व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. संदीप नवीन गोलंदाज स्लॉग ओव्हर हाताळण्याकरिता ओव्हर क्रमांक 4 करिता आलाय. पुढचा बॉल बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल तिथे कंप्लीट होताना आपण पाहिलाय. 2 अवांतर धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्यात. स्कोर कार्डला नेऊन ठेवलाय या 2 अवांतरच्या मदतीनं 49. अर्धशतकाच्या जवळपासची सरासरी ती आतापर्यंत 3 षटकांमध्ये अद्यावत झाली आहे. अजूनही 6 चेंडू ते मार्गस्थ होणं बाकी आहे. बिनबाद सुरुवात केली आहे. फटका फसलाय. तिथे यष्टिरक्षक तो जीवाच्या आकांक्षाने प्रयत्न करत होता परंतु तिथे दत्ता तिथे प्रयत्न करत होता परंतु पोचू शकला नाहीये. चांगले प्रयत्न केले होते. या सिंगलच्या मदतीने बिनबाद अर्धशतक लागलं गेलंय. खूप चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर्स कडनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं बाकी आहे. रोशन तो स्ट्राईक एंड वरती आलाय. बालारामजी गरज साहेबांचं इथे आगमन होत आहे. वेलकम सर. पुढचा बॉल शफळून खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ती घडत नाहीये. डॉट बॉल तो कंप्लीट होतोय. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत नित्यसाई स्पोर्ट्स क्लब कोशिंबे त्यांच्या विपक्षामध्ये टीम आई गावदेवी आलखिवली. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतोय हे षटक तुमचाच आपण नाणेफेक करण्याकरिता या. तिथे निघून चाललाय बॉल. आणखी एकदा प्रेक्षकांच्या भेटीकरिता आलाय दिमागदार क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
आतापर्यंत अद्यावत होत आहेत. अजूनही 3 चेंडू ते मार्गस्थ होणं बाकी आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय. दोन्ही बॅटर्स ते इन्फॉर्म झालेत मैदानाच्या आतमधनं. पुढचा बॉल समोर उडवला पुन्हा एकदा बॅक टू बॅक धमाका तिथे पाहायला मिळाला आणि तिथे चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडनं. झेल सोडलाय आणि त्या झेलचा भुगतान नशिबाचा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार 6. कॅच सुद्धा निसटला आणि तिथे षटकार आलाय. बॅक टू बॅक फिरून मारला आणखी एक धमाकेदार ब्रॅटेक. आतमधनं या स्पर्धेत पहिल्या दिवसात पहिली षटकार हॅट्रिक त्याचा बहुमान रोशनला प्राप्त झालाय. कमालीची बॅटिंग केली आहे. वैयक्तिक 41 वरती बॅटिंग करतोय. 14 बॉल 41 पूर्णपणे बॅकफुट वरती ढकललाय टीम साई देवा स्पोर्ट्स पारिवलीला. शेवटचा बॉल तो अजूनही मार्गस्थ होणं ते बाकी आहे. कॅच ड्रॉप झाली त्यानंतर षटकार आला. त्यानंतर पुढच्या बॉल वरती बॅक टू बॅकचा दुसरा धमाका तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा उडवलाय आणि फेकून दिलाय बॉलला आणि गिरेक देखणा दणदणी चौकार 4. स्कोर कार्डचा विचार केला तर बिनबाद जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. या दिवसातील उच्चांकी स्कोर तो स्कोर कार्ड वरती बिनबाद ऍड झालाय. 72 72 धावा त्या सुद्धा बिनबाद. म्हणजे सलामीवीरांनी अतिशय चांगली कामगिरी केली आहे. मी विनंती करतोय नित्यसाई स्पोर्ट्स क्लब कोशिंबे त्यांच्या विपक्षामध्ये टीम आई गावदेवी आलखिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरिता दाखल व्हा.
हॅलो, जाऊया मॅच कडे. इथे अडचणी त्या वाढल्यात बॅटिंग टीम करिता. पुन्हा एकदा तिथे स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, फटका पुन्हा एकदा फसलाय. प्रॉपर कनेक्शन ते वेदूच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कुठेतरी एकतर्फी सामन्याच्या दिशेने इथे वाटचाल करते मॅच. पूर्णपणे बंदिस्त करून ठेवलंय टीम भावेश 11 लामजनं. मोठे फटके ते खेळू दिले नाहीयेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज तिथे कॅच कॅरी केला गेलाय. मिसकम्युनिकेशन झालं होतं, परंतु तिथे सेफ आहे आणि माघारी परतवलंय बॅटरला. कुठेतरी बॅटिंगचा जो कॉन्फिडन्स आहे तोच कॉन्फिडन्स घेऊन सुशांत गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय आणि महत्वाचा बॅटर तो माघारी परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. प्रॉपर कनेक्शन ते नाहीये. तिथे क्षेत्ररक्षक जोवर चेंडू पर्यंत पोहोचला त्यानं चेंडूला रिटर्न केलं, तोवर डबलला इथे कंप्लीट होतीये. सिंगल डबल फार काही फरक तो पडणार नाहीये. मोठे फटके ते खेळणं फार गरजेचे आहेत, कारण की बलाढ्य टोटलचा पाठलाग तो करणं गरजेचं आहे. 18ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये अद्यावत करणं ते गरजेचं होतं पहिल्या षटकाच्या अखेरीस, परंतु फार मागे इथे टीम राहिली आहे, टीम साईदेवा स्पोर्ट्स पारिवली. पुढचा बॉल फुलर लेंथ यॉर्कर लाईनचा बॉल तिथे पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ती नाहीये. एक सिंगल वरती समाधान ते व्यक्त केलं गेलंय. शांतता ती मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित होताना आपण पाहिली आहे. आता विचार केला तर 13 बॉल आणि बनवायचे आहेत जवळपास 55 धावा. तेरा बॉल 54ची गरज. फिरून मारण्याचा प्रयत्न सफल झाला होता वेदू, परंतु बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. खाली राहिलाय बॉल. वेगाने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट आणि ओव्हरची होईल इथे समाप्ती. 2 षटकांच्या समाप्ती अखेरी स्कोर कार्ड पूर्णपणे जाऊन पोहोचलाय. 19 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल आणि 54ची गरज. 27ची सरासरी. 4 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये ठोकणं ते गरजेचे टीम साईदेवा स्पोर्ट्स पारवली करिता. कुठेतरी सुशांत आणि रोशनची जी फलंदाजी बहरली त्याच कारणास्तव मोठी धावसंख्या ती पहिल्या इनिंग मध्ये स्कोर कार्ड वरती जॉईन झाली. बिनबाद भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही बॅटर्स कडनं. त्याच अडचणीत सापडली आता टीम साईदेवा स्पोर्ट्स पारिवली. रोशन आलाय. ज्या रोशननं फलंदाजीमध्ये कमाल केली होती तोच गोलंदाजी ट्रॅक वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक बॅटिंग स्टान्स वरती उभा आहे. पहिलाच बॉल तिथे क्रीज मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. तिथे डबल कंप्लीट केली गेली आहे. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्या. चांगली तेज दौड दोन्ही बॅटर्स कडनं आपल्याला पाहायला मिळतीये, परंतु मोठे फटके ते गरजेचे आहेत. सिंगल डबल तिथे त्यांना एवढंसं महत्व नाहीये, कारण की धावसंख्येचा पाठलाग तो खूप दूरवर करायचा आहे. आणखीन एक बॉल पुल केला, बॉलला पाठवलाय
आणखीन एक धमाकेदार देखणा सुंदर स्ट्रोक षटकार. चांगला कमबॅक बॉल आपल्याला पाहायला मिळाला रोशनकडनं. षटकार आला होता त्यानंतर जी लेंथ आहे ती कुठेतरी चेंज केली आणि त्याचाच फायदा त्याला मिळालाय. एक सिंगल त्याच्यावरती समाधान व्यक्त केलंय बॅटरनं. सामन्याचं समीकरण ते खूप अवघड येऊन ठेपलंय कारण की खूप जास्त धावा स्कोर कार्ड वरती ऍड झाल्या होत्या. पुन्हा एकदा रायझिंग बॉल तिथे पाहायला मिळालं. तेच तर रार आपल्या शोल्डरचा वापर योग्यतेने इथे रोशनने केलाय. चेंडू आणखीन एकदा डॉट स्वरूपात निघून चाललाय. पुढचा बॉल आणखीन एकदा तोच प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स तिथे कंप्लीट होत आहेत. शेवटचा बॉल तो अजूनही मार्गस्थ होणं बाकी आहे आणि अशक्यप्राय ते समीकरण मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत शीर्ष राहते कारण की धावांचा डोंगर तिथे पहिल्या इनिंग मध्ये जरूर लावला होता. फुलर लेंथ बॉल तिथे ड्राईव्ह केलाय. जोवर क्षेत्ररक्षक आला क्षेत्ररक्षकानं फील केलं रिटर्न केलं तोवर एक सिंगल ती स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. रनआउटची विकेट गेली आहे क्षमस्व. पॉकेट मधली डिलिव्हरी तिथे पाहायला मिळाली. डॉट बॉल तो कंप्लीट होतोय. अजूनही 3 चेंडू ते मार्गस्थ होणं बाकी आणि 1 साइडेड मॅच ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. पुढचा बॉल आणखीन एकदा तेच तर्रार ऑफ स्टंपच्या बाहेरच्या लाईन वरती योग्य पद्धतीने इथे डिलिव्हरीज त्या पाहायला मिळतात.
वेगाने चेंडू निघून चाललाय बॅक टू बॅक. दुसरा डॉट बॉल तो कंप्लीट होतोय. अजूनही 2 चेंडू ते मार्गस्थ बाकी आहे. 42 धावा तर करणं गरजेच्या होत्या परंतु होणं शक्य नाहीये. आणखीन एक स्लोअर बॉल. विविधता ती मैदानाच्या आतमध्ये कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय. पेस मध्ये व्हेरिएशन गोलंदाजी जी समज आहे ना ती योग्य पद्धतीनं पाहायला मिळते मैदानाच्या आतमधनं. शेवटचा बॉल तो मार्गस्थ बाकी आहे. आणखीन एक बॉल. हा फटका अत्यंत लेट आला त्याच अनुषंगाने इथे पराभूत झाली आहे टीम साईदेवा स्पोर्ट्स पारिवली आणि भावेश 11 लामज टीम इथे विजयी संपादित करते. या मॅचचा हिरो ठरतोय मिस्टर